राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. उमेदवारी अर्ज अर्थात 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे आणि याची तारीख संपतीये ती 30 डिसेंबर रोजी. अर्थात जर आज आपण पाहिलं तर 29 डिसेंबर आहे आणि अद्यापही कोणत्याही राजकीय पक्षांकडून त्यांच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. खरं तर पाहतोय की केवळ 2 दिवस शिल्लक आहे. आज आणि उद्याचा दिवस शिल्लक आहे. फक्त आज भारतीय जनता पक्षाकडून पुणे महानगरपालिकेसाठी जे त्यांचे निवडणूक प्रमुख आहेत गणेश बिडकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्या व्यतिरिक्त कोणीही भारतीय जनता पक्षाकडून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही आहे. खरं तर पाहिलं तर 26 डिसेंबर रोजी भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या राज्यभरामधल्या ज्या महापालिका आहेत त्या दृष्टिकोनातून त्याच्या उमेदवारांची घोषणा होणार होती, परंतु काही कारणांमुळे ही उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु जे उमेदवारांना उमेदवारी निश्चित मानली जाते त्यांना एबी फॉर्मचं वाटप केलं जातंय, परंतु त्यांच्या नावाची घोषणा ही अद्याप केली जात नाहीये. त्यामागचा प्रामुख्याने उद्देश असा वाटतोय की कोणत्याही पक्षाची पक्षामध्ये बंडखोरी होऊ नये या दृष्टिकोनातून सावधगिरी जी आहे ती भारतीय जनता पक्षाकडून बाळगली जाते. त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षामध्ये पुणे महापालिकेच्या अनुषंगानं सध्या महायुतीच्या माध्यमातून ह्या ज्या आहेत त्या निवडणुका लढवल्या जात आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर शिवसेना आणि त्याचबरोबर रिपाई. परंतु शिवसेनेमध्ये आम्हाला सन्मानजनक जागा दिल्या जात नाहीयेत म्हणून शिवसेनेमध्ये नाराजी दिसते. त्याचबरोबर आरपीआय कडून भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील कार्यालयाच्या बाहेर आम्हाला सन्मानजनक जागा दिल्या जात नाहीयेत म्हणून आंदोलन करण्यात येते. परंतु आता जर आपण पाहिलं तर केवळ 2 दिवस शिल्लक आहेत. अशाच पद्धतीची परिस्थिती कुठेतरी काँग्रेसच्या बाबतीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवेल असं सांगितलं जात होतं, परंतु आज शेवटच्या क्षणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं पाहायला मिळते. परंतु काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणुका लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे. आता मी पुणे महापालिकेचं जे क्षेत्रीय कार्यालय आहे, भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय, त्या ठिकाणी आहे. आपण पाहतोय या ठिकाणी केवळ 2 दिवस शिल्लक आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुकांची गर्दी, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुकांची गर्दी आपण या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. खरं तर उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीची खबरदारी आहे पोलीस दलाकडून, प्रशासनाकडून घेतली जाते. परंतु जर पाहिलं तर आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षाचे नेते, मग काँग्रेस पक्ष असेल, त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष असेल, त्याचबरोबर इतर जे राजकीय पक्ष आहेत त्यांचे जे इच्छुक उमेदवार आहेत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना आज पाहायला मिळू शकतात. सुरुवातीला जर आज पाहिलं तर पुणे भारतीय जनता पक्षाचे जे निवडणूक प्रमुख आहेत गणेश बिडकर, त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की लवकरच आमची उमेदवारांची यादी ही लवकरच जाहीर होईल आणि त्यानंतर आमचे एक एक करून उमेदवार जे आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना पाहायला मिळू शकतात. परंतु कोणत्याही पद्धतीची नाराजी, बंडखोरी उफाळू नये यासाठी सर्वच राजकीय पक्ष हे खबरदारी घेताना पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगानं जे इच्छुक आहेत त्यांना एबी फॉर्मचं वाटप केलं जातंय, परंतु अद्यापही त्यांच्या नावाची घोषणा किंवा त्यांच्या नावाची लिस्ट ही अद्यापही जाहीर केली जात नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.